नमस्कार, मी विशाल पाटील. झिरो आवर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आठवड्याच्या पहिल्या भागाची सुरुवात करत असताना दोन अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आपण आज पाहणार आहोत. पहिली अर्थात महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघेल अशा शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाची, आणि दुसरी बातमी भारताशी नडणाऱ्या मालदीव्सच्या वाचाळवीर मंत्र्यांची, आणि त्याच मंत्र्यांमुळे मालदीव्सला आणखी कोणकोणते परिणाम भोगावे लागू शकतात हेही आपण पाहणार आहोतच. मात्र सुरुवात शिवसेनेच्या बातमीनं. तर गेल्या 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये दोन पक्ष फुटले. 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंमुळे शिवसेना, आणि वर्षभरानंतर 2 जुलै 2023 रोजी अजित पवारांमुळे राष्ट्रवादी पक्ष. या बंडाळीनंतर दोन्ही पक्षांमधील दोन्ही गटामध्ये मीच खरा आहे असे दावे प्रतिदावे सुरू झाले, आणि कोर्ट कचेऱ्याही. यातील शिवसेनेतल्या गटातटाच्या राजकारणावर आता अंतिम निकाल येऊ घातलाय. तारीख ठरली आहे 10 जानेवारी, म्हणजे अवघ्या 48 तासांपेक्षाही कमी वेळ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह असलेले 40 आमदार आणि उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या 16 आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांपुढे आपापली बाजू मांडली आहे, दावे केलेत, पुरावे दिलेत. आता आमदार अपात्रता सुनावणीचे न्यायाधीश असलेल्या राहुल नार्वेकरांना हा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे, आणि त्यांच्या या निकालामुळे पक्षांतर बंदी कायद्यानुसार पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्यानंतर किंवा पक्षाच्या घटनेचं उल्लंघन झाल्याचं सिद्ध झाल्यावर संबंधितांची विधिमंडळ सदस्यत्वता धोक्यात येऊ शकते. म्हणजेच काय, तर आमदार म्हणून अपात्र ठरवता येऊ शकतं. राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाविरोधामध्ये निकाल दिल्यास त्यांना सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठवावा लागणार आहे, किंवा तो ठोठावता येऊ शकतो. तर एकनाथ शिंदेंची आमदारकी रद्द झाली तर राज्य सरकार अस्थिर होऊ शकतं, आणि त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय करणार याकडे राजकीय पक्षांसम तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. आणि या विषयावर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारलेला होता, आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर. तर 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेनेच्या कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरवतील? शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे? या संदर्भामध्ये खरं तर आजचा हा प्रश्न आहे. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली, भाजपसोबत सत्तेमध्ये मुख्यमंत्री झाले, आणि त्यानंतर ठाकरेंनी केलेली याचिका, सुप्रीम कोर्टाचे निर्देश, विधानसभा अध्यक्षांपुढे झालेली सुनावणी, सादर झालेले पुरावे, कागदपत्र, नोंदवलेल्या साक्षी, असा प्रवास करत अखेरीस शिवसेनेच्या 2 गटांमधील शिंदे गट की ठाकरे गट अपात्र ठरणार याची तारीख आता जवळ येऊन ठेपलेली आहे. दोन्ही गटांकडून निकालाच्या बाजूने दावे केले जात आहेत. राहुल नार्वेकर देखील तयार आहेत. दोन्ही गट सज्ज झालेले आहेत, आणि काउंटडाऊनही सुरू झालेला आहे. आता प्रतीक्षा आहे ती केवळ निकालाची. पाहूयात याच संदर्भातला झिरो अवरचा हा रिपोर्ट. एक शिवसेना, 2 गट, 34 याचिका. कोणता गट होणार अपात्र? 48 तासात निकाल लागणार. राहुल नार्वेकर कुणाला देणार धक्का? एकनाथ शिंदेंची सत्ता राहणार की जाणार? काय आहे शिंदे फडणवीस पवार सरकारचा बॅकअप प्लॅन? शिवसेनेतल्या आमदार अपात्रतेवर गेले 4 महिने सुनावणी सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पुढच्या काही तासात महत्त्वाचा निकाल देणार आहे. त्यामुळे 10 जानेवारीला नार्वेकरांचा फैसला काय येणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. या आमदार अपात्रते प्रकरणी नार्वेकरांचा निकाल तयार असल्याची सुद्धा माहिती आहे. या निकालपत्राच्या मसुद्यावर दिल्लीतल्या कायदेतज्ञांचाही अभिप्राय घेतला जातोय असं बोललं जातंय. निकालाच्या पार्श्वभूमीवर नार्वेकरांनी 7 जानेवारीला वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली, आणि या भेटीवर ठाकरे गटाकडनं जोरदार टीकाही करण्यात आली. एक लक्षात घ्या, या देशातली न्याय व्यवस्था किती गंभीर अवस्थेला पोहोचली आहे.
नार्वेकर जे आहे ते अचानक आजारी पडले. आता ते अचानक बरे झाले. बरे झाल्यावर ते ताबडतोब जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले. म्हणजे न्यायालयाच्या न्यायमूर्तीला, त्यांना आपण ट्रिब्युनल म्हणतो, ज्याने न्याय द्यायचा आहे तो आरोपीच्या घरी जाऊन भेटला बंद दाराआड. ही आपली न्याय व्यवस्था. म्हणून डॉक्टर आंबेडकरांचं संविधान धोक्यात आहे असं आम्ही म्हणतो. निकाल आपल्याच बाजूने लागेल असा विश्वास व्यक्त करताना आदित्य ठाकरेंनी सुद्धा राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला. ट्रायब्युनल म्हणून बसलेत, नुसते अध्यक्ष म्हणून नाही. आज त्यांना सांगायला आलोय तुमच्याकडून न्याय हा अपेक्षित आहे आणि तो न्याय हा आमच्या बाजूनेच लागेल. आज हेच अध्यक्ष महोदय जे ट्रायब्युनलचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत, ट्रायब्युनल जज म्हणून काम करत आहेत, ते जर संविधानाच्या बाजूने राहिले, ते जर लोकशाहीच्या बाजूने राहिले तर 40 गद्दार हे बाद होणार म्हणजे होणारच. निकाल आपल्या बाजूने लागेल हा विश्वास केवळ ठाकरे गटालाच नाही तर तो शिंदे गटाला सुद्धा आहे. निकाल लागत असताना हा आम्हाला असा अनपेक्षित असा निकाल लागेल, तुला आम्हाला शॉक बसणार असं काही होणार नाही. किंबहुना या निकालाच्या अखेरीस ठाकरे गटाचे जे आमदार आहेत ते सगळे आमदार अपात्र होऊ शकतात. तर मला विश्वास आहे की हा निकाल हा आमच्या बाजूने लागेल. आपापली केस अधिकाधिक मजबूत करण्यासाठी दोनही गटाच्या आमदारांनी साक्ष दिली. यानंतर उलट तपासणी दरम्यान आपापली भूमिका कशी कायद्याला धरून होती हे सिद्ध करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल काय देणार, त्यांच्याकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत याची जोरदार चर्चा आहे. सध्याच्या परिस्थितीत राहुल नार्वेकरांसमोर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्र ठरवण्याचा पर्याय, तर दुसरा पर्याय म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्यासोबत असलेल्या 40 आमदारांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं. किंवा मग कोणत्याही गटाच्या बाजूनं निकाल देण्याच्या ऐवजी राहुल नार्वेकर स्वतःच विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देतील अशी सुद्धा एक शक्यता वर्तवली जाते. अन्यथा राहुल नार्वेकर तटस्थ निकाल देऊन कोणत्याही गटाला अपात्र ठरवणार नाही. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी करण्यास सांगितलंय, ज्यामुळे देशाच्या इतिहासात या घटनेकडे एक ऐतिहासिक राजकीय घटना म्हणून पाहिलं जातंय. त्यामुळे पुढच्या काही तासातला अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप आणणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. टीम 0 आवर, एबीपी माझा. तर एकीकडे शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल 10 जानेवारीपर्यंत कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असताना दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतच्या सुप्रीम कोर्टातली तारीखही समोर आलेली आहे. 2 फेब्रुवारीला ही सुनावणी होणार आहे. 17 फेब्रुवारी 2023 रोजी एकनाथ शिंदेंकडे पक्ष आणि चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं कोर्टामध्ये धाव घेतलेली होती. दरम्यान चिन्ह पक्षावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे. पाहूयात. कारण हा प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण, शिवसेनेचा धनुष्यबाण, बाळासाहेबांचं धनुष्यबाण, सर्वसामान्य माणसाचं धनुष्यबाण आज आपल्याकडे आहे. आज खरी शिवसेना आपल्याकडे आहे. विजलेल्या मशालींचा उजेड पडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. आम्ही विचारांसाठी, आम्ही तत्वाशी लढाई केली. मला काय मिळेल यापेक्षा माझ्या शिवसैनिकाला काय मिळेल, या राज्याला काय मिळेल, या महाराष्ट्राला काय मिळेल याचा विचार आम्ही केला. सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, परंतु नाव एकदा गेलं की पुन्हा येत नाही. मी फील्डवर उतरून काम करणारा मुख्यमंत्री आहे, घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही. ठाकरे गटाचा व्हीप बेकायदेशीर बोगस असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटानं केलेला आहे. तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या घटनेचे कुठलेही पालन न करता आपल्याच मुख्यमंत्र्यांचं सरकार पाडलं आणि व्हीपचंही उल्लंघन केल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कोणता दावा कायदेशीर ठरवणार हे पुढील काही क्षणामध्ये स्पष्ट होईलच. पण या निकालाकडे केवळ तांत्रिक दृष्ट्या पाहता येणार नाही. तोंडावरती आलेली आगामी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालाचे राजकीय पडसादही मोठ्या प्रमाणात उमटू शकतात आणि त्यामुळे नार्वेकरांनी तटस्थ निकाल दिला तरी देखील हे दोन्ही गट पुन्हा एकदा कोर्टाचा दरवाजा ठोठावणार
एवढं निश्चित. आणि याच विषयाला अनुसरून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. त्या प्रश्नावरती तुम्ही काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाणार आहोत आपण आपल्या मीडिया सेंटरकडे. तर आजचा प्रश्न आधी पाहणार आहोत आपण. 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेनेच्या कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरवतील? 2 पर्याय होते, शिंदे गट की ठाकरे गट. तर आपण कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात सोशल मीडियावरती त्यावरती नजर टाकूयात. आदिनाथ कुडके म्हणतात, एक्स वरती व्यक्त होताना, उशिरा दिलेला न्याय हा अन्यायच असतो. त्यानंतर अभिषेक म्हणतायत, या निकालानंतर ठाकरेंचं उरलं सुरलं अस्तित्व संपणार आहे. संभाजी फटांगरे जे आहेत ते युट्यूब वरती व्यक्त झालेले आहेत, राहुल नार्वेकर स्वतःच राजीनामा देतील. तर सुनीलजी म्हणतायत, निकाल आधीच फिक्स झालेला आहे. उद्धव ठाकरेंनी जनमानसामध्ये जाऊन लोकांकडून न्याय घ्यावा, हाच शेवटचा पर्याय आहे. त्यानंतर कांता भोंडे म्हणतायत, सध्या महाराष्ट्राचं राजकारण अतिशय खालच्या दर्जाचं झालेलं आहे. अध्यक्ष न्याय देतील असं वाटत नाही. त्यानंतर फेसबुकवरती आलेल्या प्रतिक्रिया बाळू कुडके म्हणतात, नियम संविधान कायद्याला मानून निर्णय झाला तर शिंदे गट. इंस्टाग्रामवरती दिनेश काळे म्हणतात, शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरू शकतात पण सरकार स्थिर राहील. तर महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झालेली आहे याच विषयाची सखोल चर्चा करण्याची. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर. यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाऊयात आपण आपल्या गेस्ट सेंटरकडे. दीपकजी, खूप खूप स्वागत आपलं. खरं तर मुख्यमंत्र्यांनी तुमचं कौतुक केलेलं आहे. आतापर्यंत जी टुर्नामेंट सुरू आहे ती टुर्नामेंट सुरू असताना यामध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंट अशा प्रकारची ज्यावेळेला परिस्थिती आली किंवा ते सांगण्याची वेळ आली त्यावेळेला दीपक केसरकर या नावावरती मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे. कशा प्रकारे पाहता या संपूर्ण सामन्याला आणि या क्षणाला मनात धडधड सुरू आहे दीपकजी? धडधड बिलकुल नाही आहे. कारण एक गोष्ट मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की जी बाजू आम्ही मांडली लोकांच्या समोर ती लोकांनी स्वीकारली म्हणून महाराष्ट्र शांत राहिला, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे आताच जो निकाल आहे हा निकाल देत असताना तो तांत्रिक मुद्द्यावर निश्चितपणे दिला जाणार आहे. परंतु एक गोष्ट इथं मला सर्वच लोकांना सांगायची आहे की जी घटना बाळासाहेबांनी बनवलेली होती, इलेक्शन कमिशनने ज्यावेळेला त्यांना सांगितलं की तुम्ही लोकशाही तुमच्या पक्षामध्ये आणायला लागेल आणि त्याच्यानंतर जी घटना बनवलेली होती ती घटना उद्धव ठाकरे यांनी बदलली. आणि ती बदलल्यानंतर इलेक्शन कमिशनला कळवायला लागतं, त्याने ती ॲक्सेप्ट करायला लागते. तशी ती ॲक्सेप्टसुद्धा केलेली नव्हती. आपणच पक्षामधले पदाधिकारी निवडायचे आणि त्यांनीच आपल्याला मतदान करायचं, हे लोकशाहीमध्ये कधीही शक्य नसतं. आणि त्याच्यामुळे हे सगळे मुद्दे तपासण्याचे अधिकार हे सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना दिलेले होते आणि आम्ही हा मुद्दा प्रकर्षाने त्या ठिकाणी मांडलेला आहे. आणि आपल्याला हे सुद्धा माहिती असेल की ही जी दुरुस्ती केली ही इलेक्शन कमिशनने नॉन डेमोक्रॅटिक म्हणून फेटाळलेली सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांना अशा तऱ्हेचा व्हीप काढण्याचा अधिकार होता की नाही याबाबतचा निर्णय नार्वेकर साहेबांना द्यायला लागेल. दुसरं 2/3 बहुमत असताना आणि पक्षामध्ये त्या ठिकाणी आपली मेजॉरिटी असताना दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज होणं आवश्यक आहे का आणि ते लोकशाहीला बाधक नाही का ह्याच्यावर सुद्धा चर्चा होणं आवश्यक आहे. कारण पक्षामध्ये जर असं मत असेल आणि पक्षाने त्या ठिकाणी घटनेमध्ये कधीही त्यांना ही ऑथॉरिटी दिलेली नाही व्हीप नेमण्याची, आणि व्हीप नेमण्याचे अधिकार जर पक्षाच्या कार्यकारिणीला असतील तर तशी बैठकसुद्धा त्यांनी घेतलेली नाहीत. हे सगळे मुद्दे निश्चितपणे तपासले गेलेले आहेत, आम्ही ते मांडलेले आहेत. आणि आम्हाला जर पक्षामधून बाहेरच पडायचं असतं तर आम्ही मर्ज झालो असतो, आम्हाला कुठलीही आमच्यावर केससुद्धा झाली नसती. परंतु आमची तत्वासाठी लढाई होती आणि ही तत्वासाठी लढाई असल्यामुळे आम्ही कुठेही मर्ज झालेलं नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर चालतोय. आणि मग गद्दार म्हणण्याचा कोणाला अधिकार आहे का? बाळासाहेबांनी दिलेली घटना बदलणं म्हणजे ह्याला तुम्ही काय नाव देणार? जे लोक वाटेल ते बोलतात,
ज्यांना वयाचा पोच नाही ते हे शब्द वापरू शकतात, पण आम्ही ते शब्द वापरणार नाही. आणि आपल्याला एकच गोष्ट मी या निमित्ताने सांगू इच्छितो की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल जे विधान काँग्रेसने केलं, तर काँग्रेसच्याच महासभेने स्वातंत्र्यवीर सावरकरांची सुटका करावी म्हणून एकमताने ठराव केलेला होता. हे राहुल गांधींना माहिती तरी आहे का? आणि राहुल गांधी ज्याला अपमानजनक बोलतात आणि त्यांची गळाभेट घेतली जाते, याच्यासारखा बाळासाहेबांचा दुसरा अपमान असू शकत नाही, असं प्रत्येक शिवसैनिकाचं मत आहे, प्रत्येक नेत्याचं मत आहे. आणि आम्ही केलेली लढाई ही तत्वाची लढाई आहे. आणि तत्वाची लढाई असल्यामुळे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलेला आहे दीपकजी, त्याचं उत्तर खरं तर विरोधक देतीलच. मला चर्चा थोडी पुढे घेऊन जायची आहे आणि थेट मी प्रश्न आपल्याला करतो की आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अगदी काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे आणि त्यामुळे जे सगळे प्लेयर्स आहेत ड्रेसिंग रूम मध्ये असलेले, म्हणजेच सगळे आमदार आपले, त्यांच्या मनामध्ये या क्षणाला काय सुरू आहे? बघा, मला स्वतःला कॉन्फिडन्स आहे, सगळ्या आमदारांसुद्धा कॉन्फिडन्स आहे. कारण पुढच्या काळामध्ये ज्या घटनात्मक व्यासपीठं आहेत त्यांनी या ठिकाणी पक्ष हा एकनाथ शिंदेंचा असल्याचं, बाळासाहेबांचे विचार हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर असल्यामुळे त्यांना पक्ष चिन्ह सुद्धा बहाल केलेलं आहे आणि शिवसेना नाव सुद्धा दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तो निर्णय देत असताना ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्या संदर्भात सुद्धा निर्णय घेण्याचे अधिकार हे सुप्रीम कोर्टाने शेवटी एक घटनात्मक ऑथॉरिटी म्हणून विधानसभेच्या अध्यक्षांना दिलेले आहे. आपण म्हटलंही वस्तुस्थिती आहे की पहिल्यांदाच अशा तऱ्हेची सुनावणी कोर्टाच्या सांगण्यावरून होते. परंतु आतापर्यंतची प्रोसिजर काय होती की आधी विधानसभेच्या अध्यक्षांकडे जायला लागायचं आणि त्यांच्या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागायचं. परंतु इथं उलटी गंगा झालेली आहे. अगोदर लोक सुप्रीम कोर्टाकडे गेली आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्यांना ठासून सांगितलं की ज्या ऑथॉरिटीकडे तुम्ही गेलं पाहिजे तिथं तुम्हाला जायला लागेल, कारण ती घटनात्मक ऑथॉरिटी आहे. म्हणजे पहिला पराभव त्यांचा तिथं होता आणि त्याच्यामुळे एकमेव घटना कशासाठी घडली की त्यांनी ती प्रोसिजर फॉलो केली नाही. त्यांना काय पाहिजे होतं की उपाध्यक्षांनी हे केस चालवावी, कारण उपाध्यक्ष त्यांच्या पक्षाचे होते, त्यांना मेजॉरिटी नव्हती, त्यांच्याकडे कार्यभार होता, त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव आलेला होता. तरी पण घाईघाईने 2 किंवा 3 दिवसामध्ये तुमचं एक्सप्लेनेशन द्या. आणि ते एक्सप्लेनेशन सुद्धा कशाबद्दल द्या, तर एका बोलवलेल्या मीटिंगला तुम्ही गैरहजर राहिला म्हणून तुम्ही डिस्क्वालिफाय झाला, अशी कुठलीही प्रोव्हिजन डिस्क्वालिफिकेशन ऍक्ट मध्ये नाही आहे. तुम्हाला ऑन द फ्लोअर ऑफ हाऊस मध्ये तुमची जी काय ऍक्ट असतो त्याच्या संदर्भातल्या या तरतुदी आहेत. त्याच्यामुळे घाईघाईने काही लोकांना डिस्क्वालिफाय करायचं, ते डिस्क्वालिफाय का करायचं तर त्यांची 2/3 मेजॉरिटी होऊ नये, हा एक डाव होता. आणि हा डाव त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे हाणून पाडला गेला, हे या ठिकाणी मला नमूद करायचं. बरं, पण दीपकजी तुम्ही जे बोलताय ते अवघा महाराष्ट्र या क्षणाला पाहतोय आणि राज्याच्या राजकारणात काय सुरू आहे ते देखील पाहिलं जात आहे महाराष्ट्रातल्या जनतेकडून. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री भेटतात, 40 मिनिटं दोघांमध्ये चर्चा होते आणि विरोधकांना संधी मिळते तुमच्यावर टीका करायची. मात्र या भेटी दरम्यान किंवा या 40 मिनिटांमध्ये नेमकं असं काय घडलं? हे बघा, 40 मिनिटांमध्ये या संदर्भात चर्चा झाली असं आपण गृहीत का धरता? अनेक जे वेगवेगळे विषय असतात विधानसभेच्या समोर असतात, ते लीडर ऑफ द हाऊस आहे, आमचं अधिवेशन तोंडावर आहे, नवीन अधिवेशन होत असताना ते बजेट सेशन होणार आहे आणि त्याच्यामुळे अनेक महत्त्वाचे विषय असू शकतात. ते स्वतः रिप्रेझेंट करतात मुंबई कॉन्स्टिट्युएन्सीमधले अनेक विषय. नगरविकास मंत्री म्हणून त्यांना मुख्यमंत्र्यांशी त्याच्याबद्दल चर्चा करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे आपण असं गृहीत धरतो की ते जणू काय गेले. आणि असं उघडपणे मनुष्य ज्यावेळेला जातो ज्यावेळेला त्याच्या मनामध्ये भीती नसते, त्यांना जर ह्याच्याबद्दल चर्चाच करायची नाही म्हणून ते उघडपणे गेले ना, नाहीतर काय फोनवरून सुद्धा चर्चा होऊ शकते. परंतु असं घडत नाही, कारण स्पष्टपणे एखादा जर लीडर ऑफ द हाऊस असेल तर त्यांच्याकडे वेगवेगळ्या विषयांची चर्चा होऊ शकते आणि इररिस्पेक्टिव्ह ऑफ द डिसिजन ते मुख्यमंत्री राहू शकतात, कारण त्यांना पुढचे 6 महिन्याची मुदत असते ज्याला त्यांना पुन्हा निवडून यायचं असतं. त्याच्यामुळे लीडर ऑफ द हाऊस हे सर्वांनी मिळून ठरवलेलं असतं. त्याच्यामुळे असा काही गैरसमज करून घेणं योग्य नाही असं मला वाटतं. अशा केसेस चालू असताना राज्याचा कारभार तर चालूच असतो ना, राज्याची प्रगती चालू असते, माझ्यावर चर्चा व्हायला नको का? आणि जर अधिवेशन तोंडावर असेल तर अधिवेशनाच्या संदर्भात घ्यावयाच्या वेगवेगळ्या प्रिकॉशन याच्यासाठी वारंवार लीडर ऑफ द हाऊस
आणि सभापतींची अध्यक्षांची चर्चा होत असते. बरं, पण आणि आपण दीपकजी- पूर्वीचं सुद्धा रेकॉर्ड काढून बघा, अशा रीतीच्या चर्चा अनेक वेळा झालेल्या आहेत. बरं, निकाल आपल्या विरोधात लागला तर पुढे काय? हे बघा, कोणाच्याही विरोधात निकाल लागला तर त्याला अपीलची प्रोव्हिजन आहे. त्यांनी अपिलामध्ये जावं आणि ही प्रोसिजर अगोदर कोर्टामध्ये गेले नसते तर हे लवकर झालं असतं, याची सुनावणी लवकर झाली असती आणि त्यांना सुद्धा लवकर अपिलात जायची संधी मिळाली असती. आता अपील हायकोर्टामध्ये करावं की सुप्रीम कोर्टामध्ये करावं याच्यावर सुद्धा 2 मतं असू शकतात किंवा 2 निर्णय असू शकतात. कारण जी प्रोसिजर आहे त्याप्रमाणे पहिलं अपील हे हायकोर्टामध्ये झालं पाहिजे आणि त्याच्यानंतरचं अपील हे सुप्रीम कोर्टामध्ये झालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ज्या पूर्वीचे निकाल आहेत त्यामध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे की प्रत्येकाचं मत वेगवेगळं जाणून घेऊ नये असं सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या समोर प्लीडिंग केलं गेलं. सुप्रीम कोर्टाचा क्लिअर कट निर्णय आहे की प्रत्येकाला ऐकण्याची संधी दिली गेली पाहिजे. याच्यासाठी पूर्वीचा एक निर्णय सुद्धा त्यांनी थांबवला आणि सभापतींना पुन्हा एकदा त्याची सुनावणी घ्यायला लावली, हायकोर्टाला पुन्हा एकदा सुनावणी घ्यायला लागली. हे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस प्रमाणे हे सगळं चालतं. परंतु हे सगळं धाब्यावर बसून जणू काय माझाच पक्ष आहे, मी म्हणजे सर्वस्व आहे असं म्हणून जे ऍक्ट केले गेले हे लोकशाहीला धरून नाहीत, हे मी तुम्हाला सांगू शकतो. आणि आपणच नेमणूक करायची आणि आपणच त्यांना मतदान करायचं हे कुठल्या लोकशाहीमध्ये बसतं याचा सुद्धा विचार निश्चितपणे त्या ठिकाणी होणार. आणि तसा झाला आणि हे लोकशाही विरोधी ठरलं तर शेवटी आपली घटना ही लोकशाहीला पूरक अशीच ती घटना आहे आणि त्याच्यामुळे लोकशाहीच्या विरोधातलं काहीही त्या घटनेमध्ये बसेल असं मला स्वतःला वाटत नाही. त्याच्यामुळे आम्ही कॉन्फिडंट आहोत की ज्या प्रकारे त्यांनी लोकशाहीची अवहेलना केलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आमची बाजू योग्य होती. आम्हाला आणि आपण बघा पूर्वीच्या निर्णयामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे शेवटी आमदार खासदार हे लोकांमधून निवडून येतात आणि त्याच्यामुळे पब्लिक मॅन्डेटचा सुद्धा या संदर्भात विचार केला गेला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. आणि हा मॅन्डेट काय होता महाराष्ट्राच्या जनतेचा की शिवसेना आणि भाजप यांना एकत्र मतदान हे महाराष्ट्राच्या जनतेने केलेलं आहे आणि त्या मॅन्डेटच्या विरुद्ध आम्ही गेलेलो नाही, हा आमचा प्लस पॉइंट आहे. बरं, जनता हे सगळं काही पाहते. बरं, विधानसभा अध्यक्षांनी जर तटस्थ भूमिका घेतली निकाल देत असताना तर मग कुणाकडे दाद मागणार? बघा, तटस्थ भूमिका घेतली तर त्याचा अर्थ असा होतो की परिस्थिती जैसे थे राहणं. त्याच्यामध्ये आमची परिस्थिती जैसे थे राहील, आमच्याकडे पक्ष सुद्धा आहे, आमच्याकडे सत्ता सुद्धा आहे आणि मग त्याच्याविरुद्ध कोणाला जर दाद मागायची असेल तर ते दाद मागू शकतात. आमच्या दृष्टीने आमची बाजू आम्ही इलेक्शन कमिशनकडे मांडली, आमची बाजू आम्ही अध्यक्ष महोदयांकडे मांडली, आमची बाजू आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा मांडली. कुठल्याही मुख्यमंत्र्यांना आम्ही पदावरून खाली खेचलेलं नाही, त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. ही वस्तुसुद्धा स्थिती सर्वांनी जाणून घेतली पाहिजे. त्यांना कोणी सांगितलं होतं राजीनामा द्यायला? उलट एकनाथ शिंदेजी म्हणत होते की तुम्हीच मुख्यमंत्री राहा, परंतु लोकांनी आपल्याला जो मॅन्डेट दिलेला आहे सेना आणि भाजपला एकत्र राहण्याचा त्या मॅन्डेट प्रमाणे तुम्ही काम करायचं. बरोबर, म्हणजे याची सुरुवात खरं तर त्या क्षणापासून झाली. स्वतः त्यांच्याकडे गेलो होतो, ज्येष्ठ मंत्री त्यांच्याकडे गेले, त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर निघून जा. आता तुम्हीच सांगता तुम्ही निघून जा आणि तुमचा मुलगा म्हणतो की हे गद्दार आहे, त्याला जरासं शिकवलं पाहिजे त्यांनी असं मला वाटतं. बरं, म्हणजे उद्धवजींनी तुम्हाला सांगितलेलं होतं की निघून जा म्हणून. बरं, जो कोणता निकाल आता सगळ्यांसमोर येणार आहे ते येण्यासाठी अगदी काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि त्या निमित्ताने मला विचारायचं आहे की आलेल्या निकालाचे दूरगामी परिणाम येत्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणावरती पाहायला मिळतील. कसं पाहता तुम्ही त्याकडे आणि कसं हाताळणार ही परिस्थिती? हे बघा, लोकशाहीमध्ये ज्यांची मेजॉरिटी असते त्यांना पूर्ण मोकळेपणाने काम करण्याची संधी दिली पाहिजे. हे तत्व त्यांना माहितीच नाही किंवा ते स्वीकारायची त्यांची तयारी नाही, कारण ते लोकशाही मानत नाहीत. आणि लोकशाही मानत असतील तर ज्यांची मेजॉरिटी आहे त्यांना राज्याचं विकास काम केलं पाहिजे. तुमच्या पक्षाचं काय होतं याच्याशी सर्वसामान्य जनतेला काही देणं घेणं नसतं. आज सर्वसामान्य जनतेला न्याय मिळतोय त्या सरकारबरोबर सर्वसामान्य जनता राहणार, कारण आम्ही सत्तेत आल्यापासून जेवढे निर्णय घेतले तेवढे गेल्या 9 वर्षामध्ये सुद्धा झालेले नव्हते. आणि त्याच्यामुळे एका विशिष्ट गतीने हे निर्णय घेत असताना जे जे दुर्लक्षित घटक आहेत सगळ्यांचं आम्ही त्या ठिकाणी पगार वाढवले,
राज्याच्या विकासाला गती दिली. 4थ्या क्रमांकावरून आम्ही 1ल्या क्रमांकाला डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये राज्याला आणलं. म्हणजे हे सगळे प्लस पॉईंट्स आहेत. आज ट्रान्स हार्बर लिंक या महिन्यामध्ये उद्घाटन होतं आहे. कोस्टल रोड पुढच्या महिन्यामध्ये उद्घाटन होतं आहे. त्याच्यानंतर मेट्रोचं उद्घाटन होईल. का हे सगळे प्रकल्प आहे? तुमच्या हट्टापोटी तुम्ही प्रकल्प रखडून ठेवणार, हजारो कोटीने त्याची किंमत वाढवणार. बर, हे तुमचे सगळे हट्ट म्हणजे आहेत. प्रकल्प या रखडवून ठेवण्यात आलेले होते आणि हट्टासाठी जनतेची कामं होऊ महाराष्ट्राचं नये तुम्ही नुकसान असा थेट करताय. तुम्ही आरोप एवढंच आम्हाला करताना दिसताय. सांगायचंय. पाहूया, जनता देखील पाहतेच आहे हे सगळं आणि येत्या काळामध्ये निकालावरती किंवा असं मी निकालानंतर त्याची असंख्य सगळे पडसाद आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याची असंख्य उदाहरणं मी आमच्या कोकणाच्या बद्दल सुद्धा सांगू शकेन. बरोबर आहे हे सगळं दीपकजी, आपण अडवून त्यावरती ठेवलेलं निश्चितच होतं. येत्या साधा काळामध्ये आमच्याकडे बोलूच. कौलाईदार गावकर नावाचा प्रश्न आहे. नक्कीच. आता वेळेची कमतरता आहे. खूप हा, खूप धन्यवाद. निश्चितपणे बोलू. नक्कीच दीपकजी, धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि मनमोकळे अशा गप्पा केल्यात राज्याच्या राजकीय परिस्थितीवरती, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर एकंदरीतच अवघ्या काही तासांवर असलेल्या शिवसेना आमदार अपात्रता निकालाबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी आपण जातो आहोत पोल सेंटरला. जनता काय म्हणते, जनतेचा कौल नेमका काय आहे त्यावरती आपण नजर टाकूयात. यावेळेला एकूण मतं आम्हाला मिळालेली आहेत युट्यूबवरती 40,000. प्रश्न होता 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेनेच्या कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरवतील? शिंदे गटासाठी म्हणतेय जनता 68% आणि ठाकरे गटासाठी म्हणतेय 32%. युट्यूबवरची ही मतं होती. त्यानंतर इंस्टाग्रामवरती एकूण मतं मिळालेली आहेत 2000 आणि शिंदे गट असं म्हणणं आहे तब्बल 64%. जनतेचं 36% जनता म्हणते ठाकरे गट. इंस्टाग्राम नंतर फेसबुकवरती शिंदे गट असं म्हणणं आहे तब्बल 55%. जनतेचं ठाकरे गट असं म्हणते 45% जनता. त्या पाठोपाठ एक्स वरती व्यक्त होताना राज्यातल्या जनतेचं नेमकं काय म्हणणं आहे? शिंदे गट असं म्हणतात एक्स वरती व्यक्त झालेले 39% लोक, तर ठाकरे गट असं म्हणणं आहे 61% जणांचं. खरं तर शिवसेनेच्या कोणत्याही गटाच्या बाजूने निकाल लागला तरी देखील राज्याच्या राजकारणावरती त्याचा फार काही परिणाम होणार नाही असं जाणकारांना वाटतं. कारण या शिंदे फडणवीस पवार सरकारचा आणि सरकार अस्तित्वात आणणाऱ्या महाशक्तीचा प्लॅन बी तयार असल्याचं सांगितलं जात आहे. ज्याच्या विरोधात निर्णय जाईल तो गट न्यायालयामध्ये दाद मागणार आणि त्यात ठरलेल्या कालव्याप्त होणार हे गृहीत धरलं जात आहे. आणि तोवरती लोकसभेची आचारसंहिता, मतदान, निकाल यात बराच वेळ जाऊ शकतो. यदा कदाचित शिंदेंच्या विरोधामध्ये निर्णय गेलाच तर ती संधी साधून भाजप आपला माणूस मुख्यमंत्रीपदी पुन्हा बसवू शकतो. लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये सगळ्या नियोजनामध्ये आपला स्वतःचा हक्काचा मुख्यमंत्री असणं भाजपला हवंच असेल. आणि शिंदेंच्या बाजूने निकाल लागला तर जसं सुरू आहे तसं सुरू राहील काही काळ, किंवा लोकसभा निवडणूक होईपर्यंत तरी सुरू राहीलच. आणि लोकसभेत मोदींना पुन्हा बहुमत मिळालं आणि भाजपची सत्ता केंद्रामध्ये कायम राहिली तर महाराष्ट्रामध्ये आपल्या गरजेनुसार भाजप बदल करेल असं जाणकारांना वाटतंय. 10 तारखेला दुपारी 4 वाजता निकाल अपेक्षित आहे आणि त्यातले सगळे बारकावे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच. इकडे भारतीय पर्यटक मालदीव्सकडे पाठ करत होते तर तिकडे अवघं जग लक्षद्वीपला गुगलवर शोधत होतं. गेल्या 2 दिवसांमध्ये गुगलवर लक्षद्वीप ट्रेंड होतं. लक्षद्वीप गुगलवर एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आलेला आहे की गेल्या 20 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत निघालाय. हाच ट्रेंड पुढचे काही दिवस तरी कायम राहील अशीच चिन्ह आहेत. तुर्तास तरी वेळ झालेली आपल्या दुसऱ्या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात आपण आपल्या मीडिया सेंटरला. तर माझाचा प्रश्न काय होता? भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीववर भारतीय पर्यटकांनी बहिष्कार टाकावा का? 2 पर्याय होते, होय किंवा नाही. तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात त्यावर एक नजर टाकूयात. एक्सवरती व्यक्त होताना विनायक म्हणतात पर्यटन हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. विमान, हॉटेल स्वस्त झाले तर मालदीवला पर्यटकांची अधिक पसंती मिळेल. टुरिस्ट मार्केट भावनांवरती नाही व्यवहारांवरती चालतं. फेसबुकवरती व्यक्त होतात संजय मोरे. ते म्हणतात होय, बहिष्कार टाकला पाहिजे. तसंच भारतातील सर्वात सुंदर ठिकाणी मोदींनी जायला पाहिजे म्हणजे पर्यटन वाढेल आणि रोजगारही वाढेल.
त्यानंतर फेसबुकवरतीच राजकुमार भोळे म्हणतात, मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याच्या व्हिडिओमुळे मालदीवच्या पर्यटनावरती परिणाम होईल आणि त्यामुळेच मालदीव घाबरल्याचं त्यांच्या मंत्र्यांच्या स्टेटमेंटवरून दिसून येत आहे. त्यानंतर इंस्टाग्रामवरती सोमेश तिवारी म्हणतात, आम्ही सर्वसामान्य जनता करूच, पण त्याआधी भारत सरकारनं सुद्धा मालदीवची मदत बंद करावी. त्यानंतर इंस्टाग्रामवरती समाधान म्हणतात, हो, बहिष्कार टाकला पाहिजे आणि बाकीचे व्यापार व्यवहार पूर्ण बंद केले पाहिजे. तर तमाम भारतीयांच्या याच आक्रमक प्रतिक्रियांनंतर आता वेळ झालेली आहे पोल रिझल्ट पाहण्याची आणि त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरकडे. तर एकूण मतं मिळालेली आहेत युट्यूबवरती आपल्याला 8,000 आणि यामध्ये होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी सर्वाधिक आहे 87%, नाही म्हणतात 13%. त्यानंतर इंस्टाग्रामवरती एकूण मतं मिळालेली आहेत 1500. होय नाही याची आकडेवारी आपण पाहतोय. होय म्हणतायत 91%, तर नाही म्हणणारे आहेत 9%. त्यानंतर फेसबुकवरती व्यक्त होताना होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे तब्बल 58%, नाही म्हणतायत 42%. तर एक्सवरती व्यक्त होताना होय आणि नाही म्हणणाऱ्यांची टक्केवारी याकडे आपण बोलूयात. होय म्हणतायत 81% आणि नाही म्हणतायत 19%. 2002 सालचं हे प्रकरण. गुजरातमधील गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीमध्ये बिल्किस बानोच्या 3 वर्षाच्या लहान मुलीसह कुटुंबातील 7 जणांची हत्या करण्यात आली. बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कारही झाला होता. एव्हाना हे प्रकरण सर्वसामान्यांच्या विस्मरणात गेलं असेल, मात्र याच प्रकरणी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या एका निर्णयानं गुजरात सरकारला मोठा धक्का बसला. कोणता आहे तो निर्णय आणि त्याचा महाराष्ट्राशी कसा संबंध येतोय, पाहूया टीम 0 अवरचा हा स्पेशल रिपोर्ट. बिल्किस बानो प्रकरणात मोठा ट्विस्ट. सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला दणका. आरोपींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय अखेर रद्द. 2002 साली सुरू झालेलं प्रकरण आज नव्या वळणावर आले. ते पाहण्याआधी थोडा इतिहास पाहू. 2002च्या गुजरात दंगलीतील हे प्रकरण आहे. दंगली दरम्यान जमावाकडून बिल्किस बानो यांच्या घरात घुसून अत्याचार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबातील 7 जणांची हत्या करण्यात आली. अहमदाबादमध्ये प्राथमिक सुनावणी झाली. साक्षीदारांना धमकावलं जाण्याची भीती व्यक्त करत बिल्किस बानोने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाकडून प्रकरण अहमदाबादमधून मुंबईमध्ये स्थलांतरित करण्यात आलं. 2008 साली मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाकडून 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. नंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून दोषींची शिक्षा कायम ठेवण्यात आली. 15 वर्षांनी एका दोषीनं माफीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. गुजरात सरकारने निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले. गुजरात सरकारकडून समितीची स्थापना करण्यात आली. सर्व 11 दोषींची शिक्षा माफ करण्याचा समितीनं निर्णय घेतला. देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी सर्व दोषींची सुटका झाली. 15 ऑगस्ट 2022 रोजी तुरुंगातून सोडण्याचा निर्णय गुजरात सरकारनं घेतला होता. आणि त्याच निर्णयाविरोधात बिल्किस बानोनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आधी सुप्रीम कोर्टानं सुनावणीसाठी याचिका दाखल करून घेतली आणि आता सुप्रीम कोर्टाकडून आरोपींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय रद्द करण्यात आलाय. इतकंच नाही तर सर्व 11 दोषींना तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेशही दिलेत. सोबतच जर प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात पार पडली होती तर त्यामुळे गुजरात सरकारने शिक्षा रद्द करण्यापूर्वी मुंबई हायकोर्टाचा सल्ला घेणं आवश्यक होतं असंही निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलं. अदालत ने ये फैसला किया कि ये लोगों को वापस जेल में अभी जाना होगा ताकि रूल ऑफ लॉ का पर जो इस देश टिका हुआ है, कोई भी हो उसमें लॉ सबके ऊपर बराबर चलेगा. तर सर्वोच्च न्यायालयाच्या याच आदेशानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झालेत.
खरं तर सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल गुजरात सरकारसाठी जितका मोठा झटका आहे, गुन्हेगारांसाठीही तितकाच मोठा इशारा आहे. आता या प्रकरणात पुढे काय होतं आणि प्रकरणातील 11 गुन्हेगार आत्मसमर्पण करतात की नाही हेही पाहावं लागेल. 0 ओव्हर, एबीपी माझा. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानंतर बिल्किस बानोचे गुन्हेगार पुन्हा जेलमध्ये जातील. 14 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा भोगून झाली आणि त्यामुळे सुटका करावी अशी विनंती त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये केलेली होती आणि त्यानंतर ते प्रकरण गुजरात सरकारकडे गेलं आणि गुजरात सरकारच्या समितीनं माफीच्या धोरणाअंतर्गत त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला. हा ताजा इतिहास आहे आणि आज या प्रकरणामध्ये न्यायमूर्ती BV नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया यांनी निवाडा दिला. महिलांच्या अधिकारांबाबत जस्टिस नागरत्ना यांनी कठोर शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आजच्या निकालामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब होती आणि ती म्हणजे गुन्हा ज्या गुजरात राज्यात घडला त्याच राज्यातील सरकार शिक्षा माफी देण्यासाठी योग्य सरकार नाही, सरकारनं सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे असे ताशेरे देखील त्यांनी ओढले. ज्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा खटला चालला त्या राज्याला म्हणजे महाराष्ट्राला एक वेळ निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आता हे प्रकरण इथेच थांबणार की महाराष्ट्र सरकार या प्रकरणामध्ये आपला अधिकार वापरणार हे लवकरच कळेल. बिल्किस बानो बलात्कार प्रकरण हे भारतीय दंगलीच्या काळ्याकुट्ट इतिहासातील एक मोठं प्रकरण आहे, यात शंकाच नाही. आरोपींनी कठोरात कठोर शिक्षा भोगायलाच हवी यातही दुमत असण्याचं कारण नाही. मात्र कोर्ट किंवा न्यायाधीश बदलला की एकाच कायद्याचा वेगवेगळा अर्थ कसा निघतो आणि एकाच प्रकरणामध्ये वेगवेगळे अगदी विरुद्ध टोकाचे वाटतील असे निकाल कसे दिले जातात असे प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडले तर त्यात त्यांचा काय दोष असेल. 0 ओव्हरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या 0 ओव्हरमध्ये पाहायला विसरू नका, कारण 0 ओव्हरमध्ये सरिता कौशिक एक अतिशय विशेष पाहुणे आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. त्यासाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.